तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांवरती केलेल्या वादग्रस्त विधानावरती आज भाजपकडून राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलंय। ठाण्यामध्ये आज सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आव्हाड यांना ठाणे मनोरुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी मनोरुग्णालय अधीक्षकांना पत्र देण्यात आले। तिकडे घाटकोपरमध्ये देखील भाजपचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये देखील जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आलं। आव्हाडांनी खेद व्यक्त केल्यानंतरही नागपूरमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आलं। तर ही 4 दृश्य आहेत आज दिवसभरामधली। ठाणे, घाटकोपर, पुणे आणि नागपूरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा भाजपच्याकडून निषेध नोंदवण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।